नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत। आज मी तुम्हाला लागवडीचा बोकड जो आहे तो स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, कार्यक्षम ठेवण्यासाठी आणि त्याची जी शरीर यष्टी आहे, जे शरीर आहे ते स्ट्रॉंग ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा खुराक आज सांगणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मोजक्या शब्दामध्ये हा व्हिडिओ बनणार आहे आणि माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता। हा बोकड जो आहे तो काहीतरी खात आहे। याला मी आता एक खुराकाचं एक वैरण दिलेली आहे आणि हा जो खुराक आहे मित्रांनो, हा सर्वगुण संपन्न खुराक आहे। याने जे बोकड आहे ते अतिशय स्ट्रॉंग बनतात, कार्यक्षम राहतात। लागवडीच्या बोकडाला खास करून हा खुराक तुम्ही द्यायला पाहिजे। मित्रांनो, या खुराकाचं नाव सांगण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील। आणि या व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। मित्रांनो, तो खुराक आहे शेंगदाणा पेंड। तुम्ही पाहू शकता आता याने सर्व जवळपास 90% पेंड खाऊन टाकली। मित्रांनो, तुम्हाला शेंगदाणा पेंड आणि गव्हाचा भरडा हा मिक्स करून याला द्यायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही मक्काचा भरडा देखील टाकायचा आहे। शेंगदाणा पेंड, गव्हाचा भरडा आणि मक्काचा भरडा हा मित्रांनो चांगल्या प्रकारचा खुराक आहे। याने तुमचा बोकड जो आहे अतिशय स्ट्रॉंग बनेल, चमचमीत चकचकीत राहील, शरीरावरती त्याच्या चरबी राहील, मांस राहील। अशा प्रकारे तुम्ही जर शेंगदाणा पेंड, गव्हाचा भरडा आणि मक्काचा भरडा मिक्स करून जर त्याला दिला तर 100% तुमचा बोकड जो आहे अशा प्रकारे तयार होतो। तुम्ही पाहू शकता जवळपास 90 किलोचा हा बोकड आहे मित्रांनो, बिटल जातीचा बोकड आहे। आणि हा जर तुम्हाला असाच बनवायचा असेल किंवा त्याची तब्येत अशी स्ट्रॉंग ठेवायची असेल तर तुम्हाला त्याला अशा प्रकारे खुराक देणं अतिशय गरजेचं आहे। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस इतकंच। आणखीन महत्त्वाची माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे घंटे चिन्ह आहे, सबस्क्राईब केल्यानंतर घंटे चिन्ह येतं त्याला दाबून त्याला ऑलवरती क्लिक करायचं, जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो त्याचं लगेच माहिती तुम्हाला मिळून जाईल की ह्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे म्हणून। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।